धन्यवाद ताई. हा. अतिशय वेगळाच अनुभव होता आणि मला जाणवलं की लाईटचा इफेक्ट जाणवला, कलर्स दिसले मला आणि असं जाणवलं खरंच काहीतरी निघतंय आपल्या डोळ्यातून. आणि मला पहिले असं वाटलं कापसाने पुसावं, पण मग माझा हात असा बाजूला करून इथे एक वाटी इथे एक वाटी ठेवण्यात आली. त्याच्यात ते पडत होतं आणि नक्कीच झालंय. खूप जबरदस्त अनुभव होता ते. आणि खरंच जे मास्टर्स आहेत म्हणजे आपण धन्वंतरी म्हणालात आणि यांचं मी रोज करते खरं तर. धन्वंतरी माझ्या पूजेतही आहे. इतकं छान वाटलं की ते आज आले माझ्या समोर आणि चरक संहिता आहे त्यांचंही वाचलंय. तर असं वाटलं हे एवढे जोरदार व्यक्ती, एवढं यांची ऊर्जा आपल्याला मिळू शकते हेच माहिती नव्हतं, की असंही होऊ शकतं की ते आपल्याला ऊर्जा देऊ शकतात. आणि हे तुमच्या थ्रू ऑफकोर्स झालेलं आहे आणि इतकं छान वाटलं ताई. खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रोसेस झाली. डोळ्यावरती पूर्ण मला कलर वेगवेगळे जे दिसत होते आणि 2 दिवसापासून डोळे खूप लाल लाल झाले होते. तर आज ती प्रोसेस झाली तर अगदी खूपच सुंदर वाटलं. आणि तुम्ही म्हणालात ना की आता हे म्हणजे पूर्ण ऑपरेशन म्हणजे झालंय डोळ्यावरचं, तेव्हा त्या डोळ्यातून ना काय बाहेर पडतं, हातातून पायातून पूर्ण काहीतरी बाहेर पडलं असं म्हणजे काय होत होतं माहित नाही. पूर्ण एकदम बधीर झाल्यासारखे झाले आणि बाहेर पडले आणि एकदम खूप सुंदर वाटलं. खूप खूप छान वाटलं. धन्यवाद ऋता. खूप सुरेख प्रोसेस झाली. आणि तुम्ही ते जेव्हा म्हटले ना 12 लेयर्स वगैरे, तेव्हा अक्षरशः असं आतमध्ये काहीतरी जात आहे असं जाणवत होतं. तो प्रकाश इतका छान वाटत होता ना. आणि ती प्रोसेस ना असं इंजेक्शन मधनं असं ते ओढतंय, ते टोचताना असं ते निघतंय हे मला जाणवत होतं. खूप छान. आणि हिरवा तुम्ही सांगितला ना हे हिरवं औषध टाकायचं, तेव्हा पण खूप छान जाणवलं. ते हिरवं औषध सुद्धा टाकलं तर खूप छान प्रोसेस झाली. धन्यवाद. धन्यवाद. आत्मवंदन ताई, मला ना 2 महिन्यापूर्वी थोडस ना दोन्ही डोळ्यामध्ये ना खूप इचिंग आणि खूप काही त्रास होत होता. ते थोड्या दिवसांनी थांबलं, पण आता मला ती प्रोसेस झाली. कारण का मला तुम्ही जेव्हा बोललात ना की मागच्या बाजूला प्रकाशाचे तरंग, तर त्यावेळेला खरंच त्या लाटा अशा माझ्या मागे मागे अशा ना बरोबर जाणवत होतं. आणि खूप त्यानंतर ना बराच वेळ डोकं आणि तो ती साईड ना पूर्णपणे बधीर झाली होती. आणि आता खूप छान वाटते ताई. आणखी नक्कीच प्रोसेस झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. धन्वंतरी देवाने खूप आणि चरक संहितेने खूप हे केलं आमच्यावर. खूप खूप धन्यवाद ताई. आणि लास्ट टाइमचा सुद्धा जो अनुभव होता ना तुम्ही नेत्रांजनच्या वेळेला, तो पण खूप फर्स्ट क्लासच होता त्यावेळेचा पण. खूपच सुंदर ताई, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद ताई. ताई, आता 2 महिन्यापूर्वी माझ्या डाव्या डोळ्यावर मोतीबिंदू ऑपरेशन झालं. आताही मला तसंच होतंय जसं ऑपरेशन झाल्यावर जाणवत होतं ना अगदी जड जड खूप झोप येते, तसंच आता होतंय. असं वाटतंय की जसं ऑपरेशन झालं होतं ना त्या दिवशी तसंच आजही झालंय. असं डोळे उघडू नये आणि काही बघूही नाही. तसं त्या दिवशी झालं तसंच ते माझं वाटतंय मला. हा, नमस्कार ताई. शस्त्रक्रिया झालेली आहे. लेन्स क्लीन झाल्यासारखे वाटले. आणि तुम्ही जेव्हा वनदेवता म्हणाला तेव्हा वनदेवता अस्पष्ट आकार दिसला. आणि हिरवी हिरवी अशी छोटी छोटी फळं असतात ना, तसं काही तसं दिसलं ते. आणि तो हिरवा रस मग त्याच्यात टाकलेला असा जाणवला. खूप छान. धन्यवाद ताई. मला एवढंच सांगायचं होतं की आजची शस्त्रक्रिया खूप छान पार पडली. उजव्या डोळ्यातून अगदी घळघळ पाणी निघालं. किती निघालं सांगता येत नाही, पण सारखी मी कपड्याने पुसत होती. डाव्या डोळ्याला मात्र अगदी थोडसच असं हे झालं
आणि खूप छान वाटतंय मला आता. माझ्या डोळ्याभोवती खूप सूज आली होती, पण आता मला खूप हलका आणि छान वाटतंय. खूप छान होतं आजचं. थँक्यू अजूनही मा. पाणी गळतंय, म्हणजे अजूनही डोळा भरून येतोय, अजूनही पाणी गळतंय. खूप छान बेटा, खूप छान. तुझे आशीर्वाद. खूप सुजले होते डोळे आज तर सकाळी. खूप छान. सांगता येत नाही एवढं, शब्दच नाहीत. आत्मवंदन. थँक्यू हा बोला ताई. नमस्कार. निसर्गाने दैवाने दिलेले डोळ्याची दृष्टी तर सुधारलीच आहे, प्रश्नच नाही. तेज आले डोळ्यात, शांत झाले, गारवा जाणवतोय. पण गुरूंनी दिलेली दृष्टी जी आहे ना, त्यांनी ती अध्यात्माची वाट अजून सुकर झाली. खूप खूप धन्यवाद. मला ना खूप दिवसापासून असं वाटत होतं तुम्ही परत एकदा डोळ्यावर घ्यावं, कारण ना मध्येच असं म्हणजे चष्मा न लावता मी काही बघू शकत नाही आणि म्हणजे लांबची नजर ना खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे मला खूप लांबपर्यंत दिसतं अक्षर सुद्धा, पण जवळ तो दिसत नाही. मला खूप इरिटेट होतं ते गोष्ट. तर खूप दिवसापासून मला वाटत होतं तुम्ही घ्यावी आणि आज तुम्ही घेतली. मला इतकं बरं वाटलं आणि प्रोसेस तर झालीच ऑफकोर्स खूप व्यवस्थित आणि शांत वाटतं असं, म्हणजे म्हणजे असं ते रिॲक्टच होऊ नये त्याच्यावरती आणि त्याच्यातच राहावं असं वाटत होतं. एकदम शांत. लास्टला इव्हन तुम्ही डोक्यावर मागून आज्ञाचक्रावर हात प्रेशर देताय, तर प्रेशर ते मला आधीच जाणवलं तुम्ही बोलायच्या आधी. आणि डोक्यावर पण मला ते म्हणजे जाणवलं. डोळ्याच्या मागून आणि असं असं पकडल्यासारखं वाटलं मला कोणीतरी. इतकं छान झालं ते. थँक सो मच. नमस्कार ताई. खूप छान झाली शस्त्रक्रिया आणि ते नेत्रांजन क्रियेच्या वेळेची आठवण झाली आणि मगासपासून मी बघते, सारखी चष्मा लावते, काढून बघते. नेहमी कसं होतं, आपल्याला ब्लर दिसतं म्हणून आपण चष्मा लावतो, पण आज असं होतं की मी चष्मा लावल्यावर मला थोडं ब्लर दिसतंय. काढून ठेवते तर छान वाटतंय, म्हणजे असं इतकं शांत थंड झालेत ना डोळे. असं जेव्हा तुम्ही सांगितलं आपल्या डोळ्यातून निघतंय, तेव्हा खूप काही निघत होतं, खूप काही निघत होतं. म्हणजे इतकी सुंदर झाली ना ती प्रोसेस पूर्ण शस्त्रक्रियेची. खरंच आपली शस्त्रक्रिया होतेय असं वाटत होतं. आणि सगळे हिलिंग मास्टर्स बसलेत आणि आपल्यावर प्रोसेस करतायत, हे खूप छान पद्धतीने जाणवलं. धन्यवाद ताई. खूप छान झाली प्रोसेस, मस्त. हो ताई, खूप छान. सगळे अनुभव सांगतात त्याप्रमाणे आणि असं वाटतं अजूनही असं ध्यानामध्येच थांबावं. बाहेर येऊच नाही. खूप छान, डोळे अगदी क्लीन झाले आणि गरज होतीच आता ह्या क्रियेची. ममताताईंनी सांगितल्याप्रमाणे पण तसंच नेत्रांजनची ती क्रिया झाली तेव्हा पण खूप सुंदर झाली होती आणि ही पण खूप छान झाली. आता गरजच होती. डोळ्यात असं म्हणजे कचऱ्यासारखं यायचं सारखं आणि इचिंग होत होतं. मग असं वाटत होतं की आता डॉक्टरांकडे जावं की काय. असे विचार येतात मनात आणि तुम्ही ही क्रिया घेता असं होतं. मागच्या वेळी पण असंच झालं होतं. खूप सुंदर. आणि ध्यानातून बाहेर पडावंसं वाटत नाही किंवा काही बोलावंसं वाटत नाही. त्यामुळं ते म्हणजे उत्तर कमी दिले जातात. खूप छान. वंदन ऋताताई. सुखदा बोलतीये. तुम्ही ज्याला सुरुवात केली त्यावेळेला जेव्हा हिरवे पडदे बंद केलेत आणि पांढरे कपडे घालून आपल्याला आत नेतायत असं सांगितलं, आपण आत जातोय, त्यावेळेलाच लक्षात आलं की आज शस्त्रक्रिया होणार आहे आपल्यावर. आणि ती इतकं छान सगळं होतं की तुम्ही जसं जसं सांगत होता तसं डोळ्यापुढे त्या सगळ्या गोष्टी येत होत्या. आणि शस्त्रक्रिया तर झालीच आणि त्याचा शेवटचा जो इफेक्ट असतो डोळ्यावरचा, की जेव्हा संपली असं डॉक्टर आपल्याशी बोलतात, आपले डोळे बंद असतात, पण ते सांगतात. तर त्याच्यानंतर जो डोळ्यात चिकटपणा असतो, की आपल्याला वाटतं आता ते धुवावेत आणि स्वच्छपणा करावेत डोळे. तर तशी ते फिलिंग आत्ता आहे. चिकटपणा सगळ्या डोळ्यात आहे, की म्हणजे ती झालेली हे नक्की आहे. त्याच्यात काही तिळमात्र शंका नाही आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आयुर्वेदातल्या वापरून आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली हे खूप छान वाटलं. आणि कुठलीही शस्त्रक्रिया तुम्ही घेता तेव्हा त्याचा सगळं अद्भुतच असतं. म्हणजे असं घडू शकतं हे कधी मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. त्या गोष्टी प्रत्यक्ष घडताना बघते. खूप मी या समूहात असल्याचा आणि तुमच्या
म्हणजे सहवासात असल्याचा मला खूप आनंद आहे आणि हे असंच मला नेहमी मिळू देत आणि सगळ्यांना आम्हाला त्यात ते मिळू देत असं वाटतं. खूप मनापासून धन्यवाद ताई. नमस्ते. प्रोसेस ताई छान झाली. जरा तब्येत बरी नव्हती म्हणून बोलत नाही, घसा दुखतोय जरा, आणि थ्रोट इन्फेक्शन झालंय, घसा दुखत होता म्हणून नाही, पण छान झाली. हिलिंग मास्टर बाबाजी आणि हे त्यांचं दर्शन झालं. काशीला त्यांच्या ह्याच्या स्थानाला गेले होते, ते दर्शन आज झालं परत. असं वाटलं आपण परत तिकडेच आहोत मनाने. हे त्यांचं दोघांचं दर्शन झालं. लहरी महाशय बाबाजी ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं जाणवलं आज. ते आले होते, सगळ्यांना आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि असं वाटत होतं मी त्या स्थानालाच आहे की काय, एवढं जाणवत होतं. धन्यवाद ताई. ताई, खूप सुंदर प्रोसेस झाली. अजूनही डोळ्यातून पाणी येतंय माझ्या. आणि जाणवत होतं की काहीतरी प्रोसेस होते डोळ्यांवर. आणि जेव्हा चालू झाली तेव्हा डोळे खूप जड झालेले आणि असं काहीतरी औषध जात आहे डोळ्यांमध्ये आणि ते बाहेर पडतंय असं जाणवत होतं. आणि आता खूप शांत वाटतंय. खूप सुंदर. धन्यवाद ताई. आणि मला शस्त्रक्रिया डाव्या डोळ्यावर जास्त जाणवली मला आज. हा हा आणि आज तो डोळा मला असं तर खूप जड वाटतो अजून आता. बाकी खूप काही दिसलं पण माझ्या लक्षात नाही आता राहिलंय सांगायला. खूप बरं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.